नमस्कार, बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं. महत्त्वाची बातमी आहे, घाटकोपर पाठोपाठ दादरमध्ये पांढरी पट्टी पाहायला मिळते. मनसे नेते संदीप देशपांडे यावरून आक्रमक झालेत. पांढरी पट्टी हटवण्यासाठी मनसेकडून अल्टिमेटम देण्यात आलं. आता तो मला असं हात करतो म्हणजे यांची दादागिरी कुठपर्यंत वाढली आहे ती बघा. म्हणजे हे धर्माचाच वाद आहे ना तुमचा. आपण सर्व हिंदू म्हणून जगतो या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये, आणि आता हे धर्माचं जातीचं वाद चालू केलंय. या लोकांनी सुरुवात केली ही. आम्ही महाराष्ट्रीयन लोक खूप शांतपणे राहतो आणि सगळ्यांना आपला पाहुणा म्हणून आम्ही इथे वागणूक दिली. त्याचा आता आम्हाला त्रास होतो या सगळ्यांचा, आणि हे कुठेतरी आता थांबलं पाहिजे. आणि आम्ही तर बोलणारच, आम्ही प्रत्येक गोष्टीला आवाज उठवणार. पण हे असे बाल्टीमध्ये जे काही लिक्विड आहे ते घेऊन ते वारंवार येतात, अनेकदा बाहेर वारंवार येतात. ते स्थानिक लोक सांगतायत इकडे की वारंवार इथे रस्त्यावर फेकलं जातं सगळं. हो, हे बघा, हे स्थानिक आहेत, यांना विचारा. तुम्ही इथे या, तुम्ही स्थानिक आहात, तुम्ही बोला. हो, इथे फक्त आमच्या गोष्टींवर यांना विश्वास नाही. एक मिनिट बोलते. हा, सांगते एक एक गोष्ट सांगते. इथे गाड्यांचा प्लीज जरा गाड्यांचा पण एक मिनिट. पहिली गोष्ट ही त्यांची गोष्ट नाहीये. आम्ही इथे उभा राहू शकतो, सांगते. आम्ही कुठेही करू शकतो. दुसऱ्यांच्या घराच्या समोर कशाला करायचं? इथे पार्किंगचा पण खूप इश्यू होतो. पार्किंग टर्नवर करतात आणि पार्किंग त्या बाजूला सुद्धा मुद्दामून ठेवतात. आता इकडचे बरेचसे ओल्ड एजड माणसं इथून जाणार ना, तिथे टर्नवर ते लोक पार्किंग करतात. कितीतरी बायका तिथे टर्नवर पडलेल्या. काय म्हणून मुद्दामून तुम्ही पार्किंग करता गाड्या? ओल्ड एजड आहेत. हा, पहिली गोष्ट. इथून अँब्युलन्स अडकली होती. इथे अँब्युलन्स कशी जाणार? आणि आम्ही सांगायला गेलो. नमस्कार, आम्ही लोक इकडे स्थानिक आहोत. ही माझी आई आहे. मॅडम तुम्ही पुढे या. इकडे यांच्या गाड्या लागतात, ह्यांच्या इकडे गाड्या लागतात. इकडे यांची काहीतरी पूजा बिजा असते. ह्यांच्या सगळ्या बाई इकडे लागलेल्या असतात. इकडे अँब्युलन्स अडकलेली होती. फॉर हाफ एन आवर इकडे अँब्युलन्स अडकलेली होती, फक्त यांच्या गाड्या काढण्याच्या मागे. हे बरोबर आहे का यांचं? ह्यांना कितींदा रिक्वेस्ट करण्यात आली की अशा आपल्या गाड्या लावू नका इकडे, तरी पण त्यांच्या गाड्या तशाच वाकडे तिकडे लागलेल्या असतात. ह्यांचा क्राऊड तसाच इकडे बाहेर उभा असतो. ही लोक बाहेर यांची युरिनचं पाणी टाकतात. हे कुठल्या धर्माच्या अंतर बरोबर आहे? हे बरोबर आहे का? हे तुम्ही सांगा. आणि जर हे बरोबर असेल, ही ऍक्च्युली ही शाळा आहे लहान मुलांची. त्यांच्या धर्मात ते दुपारी शाळा असते 2 तासाची लहान मुलांची. त्या शाळेच्या नावावर पूर्ण बिल्डिंग हे करून त्यांनी धर्म काय सगळं त्यांचं चालू केलंय. पूर्ण देऊळ चालू केलंय. त्यांच्याकडे भरपूर लायसन्स सुद्धा नव्हते आधी, आता सुद्धा नाहीये. ते भरपूर ठिकाणी ही पैसे दाबून ते कामं करतात. किती वेळा आम्ही कंप्लेंट केले. ते संदेश भोसले यांची मुलगी ॲडव्होकेट आहे, तिने केसेस केलेले आहेत. आणि आता तुम्ही आलात म्हणून सकाळी 5:30 वाजता आल्या ना का, इकडे रस्त्यावर युरिन टाकत असतात त्या बायका. यांच्यासाठी या बिल्डिंगवाल्यांनी एक वेगळी स्पेशल रूम गेलेली आहे पाठी. तिकडे त्या राहतात, तिकडे हे करतात. तिकडे बेसिन असून सुद्धा त्या इकडे ते त्यांचे कपडे भांडी सगळे धुवायचं पाणी घेऊन येणार आणि इथे टाकणार, नाही तर रस्त्यात टाकणार. किती वर्षांपासून सुरू आहे? हे 6 ते 7 वर्षापासून चालू आहे. आम्ही मध्ये सगळ्यांनी एरियावाल्यांनी हे घेतलं म्हणून हा गेट बंद झालाय. आता तो मेन रोडला त्रास देतात. ते एवढी पार्किंग असते, लहान मुलं, बाकीचं सुद्धा त्यांचं सगळं चालतं. आता चातुर्मास चालू झाला का पूर्ण दिवस चालू असतात, गाणी चालू असतात. सकाळी 6:30 वाजल्यापासून त्यांचे ढोल असे चालू असतात आणि लोकांना झोपून देत नाहीत. आणि उगीच गल्ला करतात, आवाज करतात खूपच. आणि पार्किंगचा तर इश्यू खूप आहे. तर घाटकोपर पाठोपाठ दादरमध्ये सुद्धा आता या पांढऱ्या पट्ट्या पाहायला मिळतात. मनसे नेते संदीप देशपांडे आक्रमक झाले. पांढरी पट्टी हटवण्यासाठी मनसेकडून आता अल्टिमेटम देण्यात आलाय. दादर परिसरात पांढरी पट्टी मारल्याचा प्रकार समोर आलाय. मनसे नेते संदीप देशपांडे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पांढरी पट्टी तातडीने काढावी अशी आता मागणी केलेली आहे. त्यांनी जैन समाजाला एक प्रकारे अल्टिमेटम दिल्याचं पाहायला मिळतंय. पांढऱ्या पट्टीला मनसेने आता आक्षेप घेतला.
मुंबईमध्ये व्हाईट पट्टीचा मुद्दा हा पुन्हा एकदा ऐरणीवर येताना पाहायला मिळतो. मी सध्या दादर या परिसरात आहेत. आपण या ठिकाणी पाहिलं तर मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या कार्यालयाचा हा संपूर्ण परिसर आहे. मात्र या ठिकाणी सुद्धा एक सफेद पट्टी ही आता पुन्हा एकदा या ठिकाणी मारण्यात आल्याची आपल्याला पाहायला मिळते. या संदर्भात आता मनसे नेते संदीप देशपांडे सुद्धा या ठिकाणी या संपूर्ण घटनास्थळी पोहोचले आहेत आणि या संदर्भातला जाब हा पोलिसांना असेल किंवा महापालिकेला विचारता. आपण त्या संदर्भात संदीप देशपांडे यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत. सर, आपण पाहतोय की दुसऱ्यांदा अशा पद्धतीचे एक प्रकरण हे मुंबईत घडताना आपल्याला पाहायला मिळते. काय तुमची प्रतिक्रिया? नाही, ही जी काय दादागिरी आहे ना, ही आम्ही मोडून काढणार म्हणजे काढणार. ही यातली फालतूगिरी खपवून घेणार नाही. हे करायचे तुमच्या राज्यात जाऊन करा, इथे ना चालणार. हे महापालिकेचे रस्ते आहेत, पब्लिकचे रस्ते आहेत. तुमच्या बापाचे रस्ते नाहीत की तुम्ही येऊन काय वाटेल ते कराल इथे. आम्ही अल्टिमेटम दिलं 3 वाजेपर्यंत हे काढा, नाही तर आम्ही मग आमच्या पद्धतीने काढू. पण अशा पद्धतीने हे पट्ट्या मारणं कितपत योग्य आपल्याला वाटतं? नाहीच आहे ना. आता आपण रस्त्यावर जेव्हा नमाज पडतो आपण विरोध करतो ना त्याला. का करतो? कारण रस्ता पब्लिकचा आहे. तुमचा धर्म तुमच्या घरात ठेवा, रस्त्यावर नाही आणायचा. तुमची काय मागणी राहणार या संदर्भात? पहिले पट्टे आत्ताच्या आत्ता 3 वाजता मिटवायचे, नाही तर आम्ही काळा कलर मारू. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सह मी जय पवार, जय महाराष्ट्र, मुंबई. आपल्यासोबत जय सर आहेत. सर, जो पट्टी है ये कब से यहाँ पे है और जो अभी मन से यहाँ पे है, क्या आपका ये चातुर्मास शुरू होने से पहले लगाई है और ये बारिश है और वो हमारे साधु को तकलीफ होता है, इसके लिए यहाँ तक ही लगाए, रोड पे नहीं लगाए है, क्योंकि ये परिसर में उनको आने जाने को तकलीफ कम पड़े. लेकिन सर सुनिए ना, इसके ऊपर भी अभी है ना लोगों का विरोध हो रहा है. उनका जो विरोध है वो उनका सोच है, वो कुछ भी कर सकते हैं. हर एक एवरी इंडिविजुअल हैज डिफरेंट व्यू. सो वो मंदिर भी है, ये रहा मंदिर. हाँ, तो क्या लगता है इसको, मतलब ये अभी जो लगाया गया इसको हटाना चाहिए या नहीं हटाना चाहिए? अरे हटाना चाहिए तो हम लगवाता ही नहीं था ना. इतना क्या क्वेश्चन पूछ रहे हो? अगर हटाना ही था तो लगवाते क्यों थे? मन से कह रही है कि ये तो वो उनका व्यू है, उनको कोई फोर्स तो नहीं कर सकता, तुमको भी कोई फोर्स नहीं कर सकता. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सह मी जय पवार, जय महाराष्ट्र, मुंबई. घाटकोपर पाठोपाठ दादरमध्ये आता पांढऱ्या पट्ट्या पाहायला मिळतात. जैन मुनींना येण्यासाठी अशा पद्धतीने रस्त्यावर पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आल्यात. मात्र ही पांढरी पट्टी हटवण्यासाठी आता मनसेनं अल्टिमेटम दिले. दुपारपर्यंत या पांढऱ्या पट्ट्या हटवा, नाहीतर आम्ही त्याच्यावर काळा रंग मारू, असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिलेला आहे. घाटकोपरमध्ये सुद्धा पांढऱ्या पट्ट्यांचा मुद्दा हा बराच गाजला होता. अशा पद्धतीनं सोसायटीमध्ये पांढरी पट्टी रंगवण्यात आली होती. जैन साधूंना येण्यासाठी ही पट्टी मारण्यात आली होती असं जैन समुदायाचं म्हणणं होतं. मात्र अशा पद्धतीनं सोसायटीच्या आवारात किंवा रस्त्यांवर पांढरी पट्टी मारू नये यावर आक्षेप घेण्यात आला होता. नागरिकांनी याला विरोध केला होता. आता दादरमध्येच असा प्रकार पुन्हा एकदा पाहायला मिळतो. त्यामुळे मनसे आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. तुमचा धर्म तुमच्या घरामध्ये, सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीनं पांढरे पट्टे खपवून घेतले जाणार नाही. दुपारी 3 वाजेपर्यंत हे पट्टे हटवा, नाहीतर आम्ही त्याच्यावर काळा रंग मारू, असं आता मनसेनं म्हटलं. संदीप देशपांडे यांच्या शाखा परिसरातच पांढरी पट्टी मारण्यात आली. चातुर्मास सुरू होण्याआधी जैन साधूंसाठी अशा पद्धतीने ही पांढरी पट्टी मारली जाते. त्यांना उन्हाचा पावसाचा त्रास होऊ नये यासाठी अशा पद्धतीने पांढऱ्या पट्ट्या मारल्या जात आहेत. मात्र तिथल्या स्थानिक नागरिकांनी आणि मनसेनं सुद्धा आता यावर आक्षेप घेतला. आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी जय पवार सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. जय, घाटकोपर नंतर दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांचा विषय आता चर्चेत आल्याचं पाहायला मिळते. मनसेने तर आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आता तिथल्या जैन समुदायाचं, तिथल्या लोकांचं काय म्हणणं आहे? निश्चितच आपण पाहतोय की आता घाटकोपर नंतर दादरमध्ये सुद्धा हा पुन्हा वाद या ठिकाणी ऐरणीवर देताना पाहायला मिळतो. मी सध्या दादर या परिसरात आहेत. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर संपूर्ण या दादर गोखले रोड परिसरात पांढरी पट्टी एकूणच या ठिकाणी मारण्यात आली होती. मात्र आता यावरती मनसेने आक्षेपाची भूमिका घेतल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी त्याची दखल ही घेतली जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून यापूर्वी या पट्टीला हटवण्यासाठी थिनर असेल किंवा मग इतर गोष्टींचा वापर करून हा व्हाईट पट्टी, व्हाईट सफेद रंग हटवण्याचं काम करण्यात आलं होतं. मात्र त्या सफेद रंग हा त्या ठिकाणी जात नसल्या कारणामुळे आता त्याचा रंग जो आहे तो हाच आता बदलण्यात येत असून त्या ठिकाणी राखाडी रंग हा आता मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून या संपूर्ण सफेद पट्टीवरती जो आहे तो मारण्यात येत आहे. आपण पाहू शकता की मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी सध्या या संपूर्ण पांढऱ्या पट्टीवरती हा रंग जो आहे तो या ठिकाणी मारताना आपल्याला पाहायला मिळते. जवळपास अर्धा किलोमीटर या ठिकाणी ही संपूर्ण सफेद पट्टी ही जी आहे आपल्याला पाहायला मिळते. तर दुसरीकडे या ठिकाणी
जैन मंदिर सुद्धा याच जवळच्या परिसरात आपल्याला पाहायला मिळतं आणि या संपूर्ण मंदिराचा हा संपूर्ण परिसर आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की कशा पद्धतीची ही सफेद या ठिकाणी पट्ट्या या ठिकाणी मारण्यात आल्या. तर फक्त रोडवरच नाही तर या ठिकाणच्या घरामध्ये सुद्धा आपण पाहू शकता की या गल्लीमध्ये या ठिकाणच्या इथे सुद्धा अशाच पद्धतीची सफेद पट्टी ही आपल्याला पाहायला मिळते आणि या संपूर्ण पट्टीवरती जे आहे ते आता ही कारवाई केली जाणार आहे. मुंबईच्या मनसेच्या माध्यमातून मुंबईत अशा पद्धतीचे प्रकार घडू नये यासाठी आता संदीप देशपांडे सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणी जे आहे ते पालिकेने दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली आणि जर या ठिकाणी या सफेद पट्ट्यांवरती कारवाई केली गेली नाही तर मनसेच्या माध्यमातून काळा रंग मारला जाईल असे सुद्धा आव्हान त्या ठिकाणी केलं होतं. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आता या संदर्भातली दखल ही आता होताना पाहायला मिळते. मुंबई महानगरपालिका असेल किंवा पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त या संपूर्ण परिसरात हा तैनात करण्यात आल्याचा पाहायला मिळतोय. कारण या जवळच्या परिसरात आपण पाहिलं तर अनेक जैन गुरु असतील किंवा जैन लोक या ठिकाणी संपूर्ण परिसरात राहत असतात आणि त्यामुळेच कुठेतरी सफेद पट्टी गेल्या 4 ते 5 वर्षांपासून या ठिकाणी असल्याचा दावा त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून करण्यात आला. मात्र आता मनसेच्या माध्यमातून या संदर्भात ज्या आक्रमक भूमिका आपल्याला पाहायला मिळतात आणि ज्याच प्रकारच्या भूमिका आता ही मुंबईत जे आहे ते घडताना पाहायला मिळतात. याच्यावरती आता संदीप देशपांडे यांनी जे आहे ते आता आक्षेप नोंदवत आपण पाहिलं की आता या संपूर्ण सफेद पट्टीवरती राखाडी कलर मारण्याचं काम हे आता सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. जवळपास अर्धा किलोमीटरचा हा संपूर्ण परिसर आहे. या ठिकाणी सफेद पट्टी ही मनसे नेते संदीप देशपांडे यांना आढळली. त्याच्यामुळेच आपण पाहतो की या ठिकाणी कशा पद्धतीने आता या संपूर्ण पांढऱ्या पट्टीवरती एक वेगळा रंग हा त्या ठिकाणी केला जात आहे. आपल्या सोबत या ठिकाणचे जय शृंगारपुरे सर आहेत. तर सर कसं बघतं एकूणच या संपूर्ण घाटकोपर दादरमध्ये सुद्धा अशा प्रकार या ठिकाणी समोर बघा, ही सुरुवात जी झालेली नाही कबुतराच्या प्रकरणामधनं सुरुवात झालेली. ठीक आहे, आता एक 6-8 महिन्यानंतर हे लोक काय ना काय नवीन प्रकार घेऊन येतात. पहिली ती सुरुवात झाली ते कबुतराच्या प्रकाराने. दुसरी सुरुवात जी होती दुसरे हे लोकांनी सगळीकडे मुंबईमध्ये गो व्हेजिटेरियन गो विगन ह्याचे बोर्ड्स लावले, बरोबर, सेव काव गो विगन. आता हा तिसरा प्रकार आहे यांचा सफेद पट्ट्यांचा. हे कुठेतरी हे असे सफेद पट्ट्या मारून आणि कबुतरांबद्दल विरोध जवळीकपणा हे करून आणि त्यानंतर ते बोर्ड वगैरे लावून हे कुठेतरी हा दहशतवाद आहे आणि हे दहशतवाद आहे तो आम्ही कंडेम करतोय. नक्की 2 गटामध्ये कुठेतरी भाषिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी याच्या आधी पण जैन लोक इकडे राहत होते पूर्वी. हल्ली हा जो प्रकार यांचा खूप वाढलेला आहे. इकडे हे देऊळ बांधलेलं आहे. त्या देऊळ बांधल्यानंतर यांनी इकडे गेले 6 महिने आता त्यांनी इकडे पांढरे पट्टे त्यांच्या आवारामध्ये मारलेले होते. तोपर्यंत ठीक आहे तुमच्या आवारात मारले. आता त्यांनी ह्या ज्या बाजूला रस्ते जातात त्या बिल्डिंगमध्ये जाण्यासाठी, अरे तुम्हाला एवढंच होतं तर तुम्ही सर्व रस्ते सर्व मुंबईभर मारा ना पांढरे रस्ते. लोक तिकडे पण चालतात, गरीब लोक पण आहेत, जे उपवास करणारे आहेत ते पण रस्त्यावरनं चालतात. त्यांना पण पायाला चटके लागतात, त्यांच्यासाठी पण करू शकतात. फक्त त्यांचे धर्मगुरू का? मग त्यांनी स्वतःच्यासाठीच फक्त विचार करणार का? आणि महानगरपालिकेची कुठलीही परवानगी न घेता कुठल्याही सरकारचा नियम पायाशी तुडवून हे सगळे हे त्यांचे कारस्थान चालू आहे. दडपशाही चालू आहे, दहशतवाद चालू आहे. नक्कीच आता मनसेची या संदर्भात भूमिका घेतल्यानंतर आपण पाहतो की 3 वाजेचा अल्टिमेटम दिला होता. मात्र आता महापालिकेने कारवाई सुरू केली. मनसेच्या अल्टिमेटमला ताबडतोब त्यांना महानगरपालिकेला कारवाई करावीच लागते. आणि मनसेची हाही जी आहे मराठी माणसांच्या पाठीशी उभे राहण्याचा हा जो आवाज आहे हा तो गाजतो. म्हणून ह्या त्यांना माहिती आहे. ताबडतोब महानगरपालिकेने त्यासाठी कारवाई केलेली. नक्कीच. तर आपण पाहतोय की कल्याणी या ठिकाणी गेल्या 3 ते 4 वर्षांपासून या ठिकाणी अशा पद्धतीच्या पट्ट्या या ठिकाणी होत्या. मात्र जय, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात आणि स्थानिकांचं म्हणणं होतं की 3-4 वर्षांपासून पांढऱ्या पट्ट्या जैन धर्मियांकडून मारल्या जात आहेत, मग आताच आवाज का उठवण्यात आला? एवढ्या वर्षात तिथल्या स्थानिकांनी आवाज उठवला नव्हता का? सफेद पट्ट्याच्या ऐवजी त्या ठिकाणी आता त्या पट्ट्या हटवून राखाडी कलर जो या ठिकाणी केल्याचं आपल्याला या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतोय. जय, माझा आवाज पोहोचतो? जय, त्या ठिकाणी आता महापालिकेचे कर्मचारी आहेत, रंग बदलला जातोय. सुरुवात केल्याचं निश्चितपणे. आणि आमचं म्हणणं आहे की ज्यांनी ह्या पब्लिक प्रॉपर्टीचं नुकसान केलंय त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे पब्लिक प्रॉपर्टीचं नुकसान केल्याचा. 3 ते 4 वर्षांपासून या ठिकाणी अशा पद्धतीचे पट्ट्या असल्याचा दावा त्या जैन लोकांच्या माध्यमातून करण्यात येतो. मग का 3-4 वर्ष करतात तर काय बरोबर झालं?
जर मी 3 खून केले तर म्हणजे खून करणं बरोबर आहे का? नक्कीच आपण पाहतोय की आता मनसेने घेतलेल्या आक्षेपानंतर आता कुठेतरी हा वाद त्या ठिकाणी संपतो का आणखीन वाढतो हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतोय. सध्या तरी आपण पाहिलं तर दादरमध्ये ज्या या व्हाईट पट्टीचा प्रकरण होतं यावरती आता मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सफेद रंगावरती जय, वेगळा तुम्हाला रंग थोडंसं थांबवते. भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चव्हाणजी, आपण पाहतोय की घाटकोपर नंतर दादरमध्ये सुद्धा आता जैन धर्मियांकडून रस्त्यावर पांढऱ्या पट्ट्या मारल्या जातात आणि मनसेनं आता आक्रमक भूमिका घेतली. हे असलं खपवून घेतलं जाणार नाही असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. मला असं वाटतं पांढऱ्या पट्ट्यांचा हा वादच निरर्थक आहे. उन्हातनं चालताना त्रास होऊ नये म्हणून पांढरे पट्टे मारले जातात, ते आपल्या मंदिरातही मारले जातात. पण जर रस्त्यावरती मारले जात असतील, त्याचा वाहतूक नियम किंवा बाकी इतर कुठल्या गोष्टींना अर्थ होत असेल तर अशा पद्धतीचे पांढरे पट्टे मारणं बरोबर नाही. पण याच्यावरून वांशिक किंवा भाषिक वाद पेटवणं हे काही बरोबर नाही असं माझं मत आहे. हे माझं व्यक्तिगत मत आहे आणि मी ते ठामपणे मांडू इच्छितो की इतर वेळेला ज्या वेळेला आहारावरून घरं नाकारली जातात किंवा मराठी आहे म्हणून घर नाकारलं जातं त्यावेळेला आपण आंदोलन करतो, त्याचा जाब विचारतो आणि ते मला असं वाटतं की पक्ष बाजूला ठेवून मराठी म्हणून आम्ही सगळे त्यावेळेला एकत्र येतो आणि आपण त्याच्या संदर्भामध्ये अतिशय कडक भूमिका घेतो. परंतु या पांढऱ्या पट्ट्या उन्हातनं चालताना त्रास होऊ नये म्हणून जर मारलेल्या असतील आणि त्या जैन साधूंसाठी सुद्धा मारलेल्या असतील तर मला असं वाटतं त्याच्यावरून एवढा गोंधळ माजवण्याची आवश्यकता नाहीये. एक प्रकारे कुठेतरी समाजामध्ये अशा पद्धतीनं वितुष्ट निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे असं माझं मत आहे. चव्हाणजी, संदीप देशपांडे यांनी म्हटलं होतं की पांढऱ्या पट्ट्या मारून एक प्रकारे सांस्कृतिक दहशतवाद पसरवला जातो. नाही, आपण कशा बघतो त्याच्यावरती आहे. मला एक गोष्ट सांगा की महाराष्ट्र कोणाचा आहे तर तो मराठी माणसाचा महाराष्ट्र आहे आणि याला सांस्कृतिक दहशतवाद कसं आपल्याला म्हणता येईल. जैन साधू आहेत तर ते जैन साधू सुद्धा साधूच आहेत. त्या साधूंच्या सुविधेसाठी ते अंगवाडी पायांत चालतात. एका ठिकाणी पांढऱ्या पट्ट्या असतील आपल्या मंदिरातही आपण मारतो. पण चव्हाणजी, या पांढऱ्या पट्ट्या मारण्यासाठी महापालिकेची कोणतीच परवानगी घेतली नाही. जर रस्त्यावर आपण असं काहीतरी अनधिकृत केलं तर लगेच कारवाई केली जाते. मग या सगळ्याकडे महापालिका का लक्ष देत नाही? महापालिकेकडून कारवाई का झाली नाही किंवा त्याची परवानगी सुद्धा मुळात घेण्यात आली नव्हती? हे जर सार्वजनिक हितासाठी सार्वजनिक ठिकाणी जर असेल आणि त्याची परवानगी घेतलेली नसेल आणि त्या वाहतुकीच्या पट्ट्या असतात त्याच्यामध्ये काही गोंधळ होत असेल तर निश्चित हे बेकायदेशीर आहे. माझं असं मत आहे की ज्यांनी पांढऱ्या पट्ट्या मारल्या त्यांनी पांढरी धोतरं अंतरावीत. आम्ही आमच्या माऊलींच्या पालखीच्या वेळेला पायघड्या अंतरतोच की, त्यामुळे हे पट्टे मारत बसण्यापेक्षा त्यांनी तिथे पायघड्या अंतराव्यात, धोत्राच्या पायघड्या अंतराव्यात, त्या उचलून न्याव्यात. त्यामुळे त्याच्यामुळे वाद होणार नाही. परंतु जर आमच्या मनाप्रमाणे आम्हाला वागायचं आहे आणि आम्ही या पट्ट्या इथं मारूच असं काही असेल तर मात्र हे चुकीचं आहे. मला असं वाटतं की सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीनं आपल्या मनमानीला वाटेल तसं काही करता येणार नाही. ते तुम्हालाच करता येणार नाही. मगाशी खरं तर एका जैन मुलींची प्रतिक्रिया सुद्धा होती चव्हाणजी. त्यांनी अतिशय आक्रमकपणे म्हणाले की नाही, आमचे साधू येणार आहेत तर आम्ही पट्ट्या मारणार, कोणाला काय करायचं ते करा. ते खरं तर साधू होते आणि त्यांची अशा पद्धतीची भाषा होती. ही शोभते का त्यांना? एवढं कुठले साधू किंवा संत यांनी नम्रपणे बोललं पाहिजे आणि आम्ही करूच असं जर ते म्हणत असतील तर यापूर्वी सुद्धा कबूतर खाण्याच्या वेळेला जी भूमिका घेतली होती. माझं एक जैन समाजाच्या धुरीणांना सुद्धा माझं आव्हान आहे की अशा पद्धतीनं कळ काढू नका. महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची कळ काढू नका. आम्ही जैन साधूंचा अतिशय आदर करतो, जैन धर्माचा अतिशय आदर करतो, सगळ्याचा आदर करतो. पण मग त्याच्यामुळे काय होतं की जर एकूण संबंध महाराष्ट्रातनं मुंबईतनं जर संतप्त प्रतिक्रिया यायला लागल्या तर त्याला मग असं आताताईपणे बोलणारे जे जैन साधू आहेत त्यांना आपल्याला जबाबदार धरावं लागेल. खरं तर जैन समाजामधले मोठे संत साधू हे आपल्या संयमासारखं ओळखले जातात. त्यामुळे त्यांनी अशा आताताईपणाच्या प्रतिक्रिया देऊ नये. नक्कीच चव्हाणजी, त्यामुळे हे प्रकरण पुढे नेमकं काय वळण घेतं हे आपल्याला पाहावं लागेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर घाटकोपर पाठोपाठ दादरमध्ये सुद्धा पांढऱ्या पट्ट्यांचा वाद पाहायला मिळतोय. मनसे आता आक्रमक झाले. दुपारपर्यंत या जर पांढऱ्या पट्ट्या हटवल्या नाहीत तर आम्ही कारवाई करू असं म्हटलं जाते. मात्र पालिकेनं आता पांढऱ्या पट्ट्यांवर काळा रंग द्यायला सुरुवात केली. करडा रंग सध्या दिला जातो.